भुसावळ शहरातील बस स्थानक परिसरात गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने भुसावळ बस स्थानकाजवळ गावठी पिस्टल बाळगून फिरणाऱ्या एका संशयित आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचून जेरबंद केले। आरोपींकडून सुमारे 35,000 रुपये किमतीचे गावठी पिस्टल व मॅगझिन जप्त करण्यात आले। पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणकाच्या डीबी पथकाने ही कारवाई केली आहे। तपासात 35 वर्षीय आरोपी शादाब रईस कुरेशी राहणार बाग फरहत अफजा हुजूर सिकंदरी भोपाल मध्य प्रदेश असे असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आरोपीबाबत भोपाल पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी भोपाळ शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून 14 मार्च 2026 रोजी अशोका गार्डन पोलीस स्टेशन हद्दीत त्याने पिस्टलने एका व्यक्तीवर गोळीबार करून फरार झाला होता। या प्रकरणी त्याच्यावर तिथेही गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झालाय। आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती अशोका गार्डन पोलीस स्टेशन भोपाल इथं कळवण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ। आज रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांना गोपनीय बातमी मिळाली होती आणि आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक सर यांच्या सूचनांप्रमाणे भुसावळ शहरामध्ये अवैध हत्यारे, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची चेकिंग सुरू होती आणि त्या दरम्यान गोपनीय बातमी मिळाल्यामुळे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी त्यांची टीम पाठवली होती। त्या टीम मध्ये PSI भारती काळे आणि इतर डीबी पथकातील कर्मचारी होते। तर त्या टीमला भुसावळ बस स्टँडच्या एरियामध्ये रिक्षा स्टॉप जवळ एक इसम हा गावठी पिस्टल घेऊन मिळून आला। तर त्याच्याकडून ते पिस्टल जमा करण्यात आलेला आहे, जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचं नाव शादाब रईस कुरेश, वय 35 वर्ष आणि तो राहणारा सिकंदरी मध्य प्रदेश येथील आहे आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता पुढील बाबी निष्पन्न झाल्यात, ज्याच्यामध्ये त्यानं अशोक गार्डन पोलीस स्टेशन मध्य प्रदेश इथं त्याने एक अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा आहे त्यांच्याकडे दाखल। तो गुन्हा केल्यानंतर तो तिथून फरार झाला होता आणि त्याला आपण भुसावळ इथं ताब्यात घेतला आहे। त्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे। त्याला ताब्यात घेऊन आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आर्म ऍक्ट नुसार आणि मध्य प्रदेश पोलिसांना संपर्क केला असून तिकडच्या गुन्ह्यामध्ये पण त्याला आम्ही नंतर वर्ग करणार।